मला असं वाटतं महाराष्ट्राची हिरकणी हे टायटल मिळणं म्हणजे प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं. ॲक्च्युली लहानपणापासूनच मला कलेची ही खूप आवड होती. मी बिझनेस मॅनेजमेंट स्टुडंट आहे. मी एलिमेंटरी फेल आहे. बिझनेस मॅनेजमेंट हे काही पॅशन नव्हतं किंवा ठरवलेलं नव्हतं, ही एक गरज होती. तर आपण असं काहीतरी केलं पाहिजे जे जगावेगळं असेल. मग मी कॉटन आणि खादीवर पेंटिंग करणं चालू केलं. प्लीज माझा अभ्यास नाही आहे, पण मी बघून ऑफिसमध्ये जेव्हा मला लेजर टाईम मिळायचा, जेव्हा मला फ्री टाईम मिळायचा, नाही तू खूप छान काम करतेस किंवा तुला या गोष्टींमध्ये पुढे आलं पाहिजे. जवळजवळ 70-80 प्रोडक्ट्स मी 7 ते 8 दिवसामध्ये बनवले, रात्री जागून, ते सुद्धा ऑफिसमधनं घरी आल्यावर. मलाही असं वाटलं की अरे आपण हे इतकं करू शकतो. खूप छान ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि आता ह्याच्याबद्दल मी सिरियसली विचार केला पाहिजे. दादासाहेब फाळके अचिव्हमेंट ॲप्रिसिएशन मला एका वर्षातच मिळालं. लेडीज लोकांकडे हे एक खूप मोठं रिझन असतं की माझ्याकडे वेळच नाही. नमस्कार मंडळी, मी संतोष खामगावकर. माय महानगर मानिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. मानिनीमध्ये आपण सर्वसामान्य स्त्रीची कहाणी जशी ऐकत असतो, त्याचप्रमाणे आपण काही कर्तृत्ववान स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी अशीच एक कर्तृत्ववान स्त्री आज आपल्याला लाभलेली आहे, जिच्या व्यक्तिमत्वाचा आपण वेध घेणार आहोत. कलेच्या माध्यमातून, म्हणजे अंगभूत असलेल्या कलेला फॅशनच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने रूपांतरित करता येतं, याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे. तर आज आपण भेटूयात आपल्या आजच्या पाहुणीला, फॅशनच्या व्यवसायामध्ये यश मिळवणाऱ्या या मानिनीला, म्हणजेच उल्का देवरुखकर यांना. माय महानगर मानिनीमध्ये उल्का, तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. उल्का, आत्ता मला वाटतं नुकतंच साधारणतः 1-2 महिने झाले असतील, साताऱ्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून चाललेला जो हिरकणी महोत्सव आहे, त्याची ब्रँड ॲम्बॅसेडर तू होतीस. ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. हे ब्रँड ॲम्बॅसेडर पद कशा पद्धतीने तुझ्याकडे चालून आलं? मला असं वाटतं महाराष्ट्राची हिरकणी हे टायटल मिळणं म्हणजे प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं. हिरकणी स्पेशली हे नाव एक प्रत्येक बाईला खूप हेवा वाटण्यासारखं असतं आणि ते मला मिळालं, यासाठी मी खूप स्वतःला खूप लकी आणि खूप स्पेशल समजते. ठीक आहे. आता हे मला कसं मिळालं, तर माझी लहानपणापासूनची फोटोग्राफी ही माझं एक पॅशन आहे. फोटोग्राफी हे माझं पॅशन असल्यामुळे मी ज्या लोकेशन्सला मी ट्रॅव्हल करते किंवा आज आर्ट या कले या क्षेत्रामध्ये असल्यामुळे जिथे माझं ट्रॅव्हल होतं, तिथे माझी अशी एक आवड आहे की हेरिटेज प्लेसला व्हिजिट करायचं. सो ज्या हेरिटेज प्लेसवर मी व्हिजिट करते, तिथे जाऊन मी माझी फोटोग्राफीचे जे स्किल्स आहेत, हे आय ट्राय की मी ते स्किल्स तिथे यूज केले पाहिजेत. आणि ते फोटोग्राफी जे फोटोग्राफी मी करते ते सोशल मीडियावर अपलोड होतात. आणि ते फोटोज अपलोड झाल्यामुळे या जयश्री मॅडम ज्या आहेत, सातारा हिरकणीच्या ज्या फाउंडर आहेत, त्यांनी माझे फोटोज पाहिले. त्यांनी फोटोज पाहिल्यावर त्यांना माझे जे आर्ट आहे, जे फोटोग्राफीचे स्किल्स आहेत, हे खूप आवडले. आणि ते आवडल्यामुळे त्यांनी एके दिवशी मला फोन केल्यावर आमचं डिस्कशन झालं. आणि मग त्यांनी मला विचारलं की तुला ब्रँड ॲम्बॅसेडर व्हायला आवडेल का वगैरे. आणि तसं मी पण हे जे काही ब्रँड ॲम्बॅसेडर होणं, हे एकच फोटोग्राफी, हे एकच कारण होतं की कलेच्या माध्यमातून तू ज्या पद्धतीने स्वतःचं काम रुजवलंस? म्हणजे मला असं वाटतं की कारिगर हा तुझा ब्रँड आहे, बरोबर ना? तर त्याच्याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा आहे की हा ब्रँड कशा पद्धतीने डेव्हलप झाला आहे. बरोबर, अगदी खूप छान प्रश्न आहे हा. हे फक्त ब्रँड ॲम्बॅसेडर होणं हे फक्त फोटो बघून असं नव्हतं की त्या फोटोतून त्यांना माझ्यामधली जी कला दिसली, माझ्यामध्ये जे एक आर्टिस्टिक पर्सनॅलिटी दिसली, किंवा मी जे काम करते, जे बाकीचे फोटोज अपलोड होत आहेत फेसबुकवर, जसे की मी काही पेंटिंग करताना मी ज्या जागेवर जाते, त्या जागेमध्ये मी एक्झॅक्टली फोटो काढायला काय लोकेशन सिलेक्ट केलं आहे, त्याच्या मागचा माझा हेतू काय आहे, त्या फोटोमध्ये मला अजून काय सांगायचं आहे. म्हणजे काही गोष्टी अशा असतात ज्या न सांगता आपल्याला प्रेझेंट करता येतात फोटोग्राफी थ्रू. तर मे बी कदाचित त्यांनी त्या गोष्टी खूप छान पद्धतीने ओळखल्या आणि म्हणून कदाचित त्यांनी माझी ही नेमणूक केली असेल की मी ॲम्बॅसेडर. अच्छा, आता तू बोलत असताना चित्रकलेचा संबंध आला, म्हणजे तू केलेल्या पेंटिंग्स वगैरे. तर हे जे पेंटिंग, म्हणजे तसं बघायचं झालं तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चित्रकलेचा संबंध हा 1ली ते 10वी एवढाच असतो. तुझ्या बाबतीत काय झालं? तू पुढे जाऊन प्रशिक्षण घेतलंस वगैरे, असं काही झालंय का? नाही, ॲक्च्युली लहानपणापासूनच मला कलेची ही खूप आवड होती. अगदी नर्सरी, 1st स्टँडर्ड, 2nd स्टँडर्ड या प्रत्येक इयत्तेमध्ये माझ्याकडे ड्रॉइंगचे सर्टिफिकेट्स आहेत. ओके, पण स्पेशली असा कुठचा कोर्स मला करता नाही आला.
ओके. मी बिझनेस मॅनेजमेंट स्टुडंट आहे. मी एलिमेंटरी फेल आहे. ओके. मी कुठचं निफ्ट कॉलेज जॉईन नाही केलं ना, मी मध्ये शिकलेली आहे. पण एक गोष्ट माझ्यामध्ये खूप खास होती की माझ्यामध्ये ग्रास्पिंग पॉवर ही खूप छान आहे. आणि माझ्यामध्ये एक गुण खूप चांगला आहे की मी टाईमला कधी वेस्ट नाही करत. आणि आर्ट हा माझं पॅशन असल्यामुळे जेव्हाही कधी मला फावला वेळ मिळत होता, जेव्हा कधी मला असा एक लेजर टाईम मिळायचा, तेव्हा मी यूट्यूबवर जाऊन किंवा कुठच्या तरी चांगली पुस्तकं वाचून किंवा चांगल्या लोकांशी संपर्क करून किंवा कुठच्या गॅलरीजमध्ये जाऊन हा नेहमी प्रयत्न केला की मी ते नवीन आर्टला मी शिकत राहू. सो अशा पद्धतीनेच मला या क्षेत्रामध्ये जे काही मी शिकली आहे हे मी सेल्फ मेड आहे, सेल्फ थॉट आहे. सो असा कुठचाही इन्स्टिट्यूट किंवा कुठचाही कोर्स करून मी काहीही शिकले. पण मग ही बिझनेस मॅनेजमेंटच्या स्टुडंटची पावलं अशा पद्धतीने चित्रकलेकडे कशी काय वळली? म्हणजे काय आहे, म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट हे करिअर निवडलंस तू कशा पद्धतीने? बिझनेस मॅनेजमेंट हे काही पॅशन नव्हतं किंवा ठरवलेलं नव्हतं, ही एक गरज होती. ओके. गरजेमुळे हे केलेलं एक कोर्स होता की ओके पुढे जाऊन आपल्याला लवकर नोकरी मिळाली पाहिजे, आपलं इन्कम सोर्स चालू झालं पाहिजे, म्हणून हा बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. पण खरी पॅशन आणि खरं माझं जे ड्रीम होतं ते एक आर्टिस्ट बनण्याचं किंवा कले क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचं होतं. पण परिस्थितीने किंवा मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. नंतर लगेचच मी जॉब जॉईन केला. मी कॉर्पोरेट MNCमध्ये जॉब करत होते. हे सगळं जॉब वगैरे सगळं करत असताना चित्रकलेशी संबंध होता, पेंटिंग्स चालू होत्या, कारण ते पॅशन होतं, बरोबर. पण हे पेंटिंग बऱ्याचदा कॅनव्हासवरती उतरवलं जातं, कागदावर उतरवलं जातं. पण तुझ्या बाबतीमध्ये तुझी खासियत ही की तू प्रत्यक्ष कपड्यांवरती ते उतरवायला घेतलंस. हे कसं सुचलं, कसं काय डोक्यामध्ये आलं? हे असं सुचलं कारण की जेव्हा मी जहांगीरमध्ये जायची, जेव्हा कुठच्या कला दालनात जायची, तर मी खूप हे पाहिलं होतं की आर्ट तर खूप छान आहे, ठीक आहे, पण कॅनव्हास पेंटिंग किंवा या गोष्टी हे मीडियम आता खूप कॉमन झालं आहे, राईट. तर आपण असं काहीतरी केलं पाहिजे जे जगावेगळं असेल. आणि माझ्या लाईफचा हा मोटो आहे की टू बी डिफरंट. इफ यू वॉन्ट टू बी अ विनर यू हॅव टू बी डिफरंट. तुला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. सो जरी मी तो बिझनेस चालू केला नव्हता त्या मोमेंटला, तरीसुद्धा माझ्या डोक्यात नेहमी हेच असायचं की मला जर काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे तर आय हॅव टू बी डिफरंट. ओके. आय हॅव टू बी अ ब्रँड माय सेल्फ. हा माझा एक मोटो होता. सो जेव्हा कला दालनामध्ये गेली, जेव्हा काही प्लेसेस व्हिजिट केला, तेव्हा हे कॅनव्हास पेंटिंग हे खूप कॉमन वाटू लागलं की प्रत्येकजण करतोय, तर आपण काय वेगळं केलं पाहिजे. तर तेव्हा ही आयडिया सुचली की ओके, लोकांच्या जे रोज डेली लाईफमध्ये यूज होणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांना घेऊन आपण काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणून फॅब्रिक, कपडा हा माझा प्रिय एक हे आहे. टेक्स्टाईल मला खूप आवडतं. ओके. फॅशन डिझायनिंग हे मला खूप आवडतं. इंटिरियर्स मला खूप आवडतं. सो मी सिलेक्ट केलं की ओके, आपण फॅब्रिक हा एक मीडियम चालू करूया ज्याच्यावर आपण पेंटिंगही करू शकतो. मग मी कॉटन आणि खादीवर पेंटिंग करणं चालू केलं. तुला तुझं पहिलं पेंटिंग आठवतंय का, जे तू खऱ्या अर्थानं कपड्यांवरती? हो, मला आठवतंय. मी वारली पेंटिंग केलं होतं. हो, वारली पेंटिंग केलं. वारलीचा तुझा अभ्यास आहे? वारलीचा माझा अभ्यास नाही आहे, पण मी बघून ऑफिसमध्ये जेव्हा मला लेजर टाईम मिळायचा, जेव्हा मला फ्री टाईम मिळायचा, लंच टाईममध्ये किंवा घरी असल्यावर काही मोकळा वेळ मिळायचा, तेव्हा बघूनच मी हे सगळं शिकले. आजही ते जपून ठेवलेस ती कलाकृती जी पहिली? नो, इट इज सोल्ड आउट. अच्छा, ओके. हे सोल्ड आउटवरून मला आठवलं की ही जी कला आहे याचं व्यवसायामध्ये कसं काय रूपांतर झालं? हे व्यवसायात बिझनेसमध्ये रूपांतर असं झालं की ॲक्च्युली मी स्वतःसाठीच प्रोडक्ट बनवायला लागली होती. आर्टची आणि या गोष्टीची आवड असल्यामुळे घरी कधीतरी काही फंक्शन आहे तर काहीतरी पेंट करा, कधी एक पॉट आणला आहे, टेराकोटा पॉट आणला आहे तर त्याला पेंट करा, होम डेकॉर म्हणून काहीतरी नवीन वस्तू बनवा, हे सगळं नेहमीच चालू असायचं. तर हे चालू असताना मी स्वतःसाठी काही कपडे पेंट करायला लागली, ब्लाऊज पेंट करायला लागली. साधारणतः केव्हा, कुठला काळ असेल, किती वर्षांपूर्वी? 2018-2017चा काळ होता. नुकताच हो 2017. सो हे पेंट करून मग जेव्हा मी माझे फोटोज फेसबुकवर अपलोड करायची तेव्हा खूप भरभरून दाद मिळायची. लोकांना ते आवडायचं की अरे खूप छान आहे हे, असं तसं. सो असंच एकदा काही माझे पेंटिंग्स मी जे ब्लाऊजवर पेंट केले होते ते स्वतःचे फोटोज मी फेसबुकवर अपलोड केले होते. तेव्हा मिनल मोहडीकर म्हणून एक आहेत, त्यांनी ते फोटोज पाहिले. त्यांचे स्वतःचे काही एक्झिबिशन्स चालतात ग्राहक पेठ म्हणून, तर त्यांना माझे हे फोटोज खूप आवडले. तर त्यांनी मला मेसेज केला होता आणि मग आमचं काही बोलणं फोनवर झालं. तर त्यांनी मला खूप
इन्स्पायर केलं, मोटिवेट केलं की नाही तू खूप छान काम करतेस किंवा तुला या गोष्टींमध्ये पुढे आलं पाहिजे. आणि आता नुकतंच आमचं एक एक्झिबिशन होणार आहे दादरमध्ये, तर तू का नाही पार्टिसिपेट करत. तर मी म्हटलं की नाही माझी तर नोकरी चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी बिझनेस या पद्धतीने अजूनही विचार केलेला नाही आहे. तर म्हणाला नाही नाही उल्का, मला तुझे काही प्रोडक्ट्स माझ्या एक्झिबिशनमध्ये तर असलेच पाहिजेत. मग त्यावेळेला कोरोना पिरियड चालू होता. कोरोना पिरियड चालू होता आणि लॉकडाऊन होतं. सो प्रोडक्ट्स कुठून आणायचे, कसे मॅनेज करायचे ह्याची काही आयडिया नव्हती. पण तरीसुद्धा त्या इतक्या छान पद्धतीने त्यांनी मला अगदी एक्सप्लेन केलं होतं की मलाही वाटलं की नाही मी हा प्रयत्न तर करायलाच पाहिजे. ओके, कारण की हे लहानपणापासूनचं पॅशन तर आहेच आणि आज जर त्याला एक डिरेक्शन मिळतं आहे तर वाय नॉट. ओके, म्हणून मग मी स्वतः थोडी मेहनत घेतली. ऑफिसच्या नंतर, ऑफिसमधून आल्यानंतर मग थोडंसं गुगलवर R&D केलं की बाबा आपण काय प्रोडक्ट्स बनवू शकतो, कुठून काय आणू शकतो. कारण की लॉकडाऊन असल्यामुळे दुकानंही बंद होती. आणि मग मी काही प्रोडक्ट्स मस्जिद बंदरवरून किंवा मलाडच्या मार्केटमधनं असे काही प्रोडक्ट्स आणून त्याच्यावर मग वेगवेगळ्या स्टेटचे, जसं मग मधुबनी पेंटिंग आहे, मग वारली पेंटिंग आहे, मग गोंदाट आहे, असं वेगळ्या पद्धतीने मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मला एकाच गोष्टीला स्टिक करायचं नव्हतं की फॅब्रिक पेंटिंग आहे तर मी वारली पेंटिंगच घेऊन जाऊ. नो, आय वॉन्टेड टू डू समथिंग डिफरंट. ओके, म्हणून मग मी सगळ्या आर्टला एकत्र आणलं आणि प्रत्येक आर्टचे 2-2 प्रोडक्ट्स बनवले. अच्छा, असे किती प्रोडक्ट्स तयार असे झाले? जवळजवळ 70-80 प्रोडक्ट्स मी 7 ते 8 दिवसामध्ये बनवले, रात्री जागून, ते सुद्धा ऑफिसमधनं घरी आल्यावर. ओके, असे प्रोडक्ट्स मी ते बनवले आणि ते एक्झिबिशन एकदम खूप छान छान जमलं. एकदम खूप छान रिस्पॉन्स मिळाला. ते आपल्या दादरच्या स्काउट हॉलमध्ये होतं. ओके, आणि ते इतका छान रिस्पॉन्स मिळाल्यावर मलाही असं वाटलं की अरे आपण हे इतकं करू शकतो. ओके, म्हणजे आपल्याला जे इतके दिवस वाटत होतं की नाही आपल्याला आर्टमध्येच आपलं करिअर बनवायचं आहे किंवा जे एक ऑफिसमध्ये बसून नेहमी एक सफोकेशन व्हायचं की नाही मला कला या क्षेत्रामध्येच पुढे जायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. नेहमी एक सर्च असायचं ऑफिसमध्ये बसून की ओके जेमध्ये काही कोर्स आहे का जो मी ऑफिसमध्ये बसून करू शकते किंवा कुठच्या अजून इन्स्टिट्यूटमध्ये काही कोर्स आहे का जिथे जाऊन मी हा कोर्स कंप्लीट करू, ऑफिस विथ कोर्स असं. पण असं कधी शक्य झालं नव्हतं. तर मग मला असं वाटलं की अरे हा तर माझ्यासाठी आता एक खूप छान ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि आता ह्याच्याबद्दल मी सिरियसली विचार केला पाहिजे. आणि मग तिथून कारिगरची सुरुवात झाली. ओके, स्काउट हॉलमध्ये असतानाच एक मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईलचे एक सर आले होते, राजेंद्र सिंग म्हणून. ओके, त्यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांनाही माझे प्रोडक्ट्स खूप आवडले होते. त्यांनीही मला ऑफिसमध्ये इन्वाइट केलं होतं की उल्का तू एक दिन ऑफिस में आना और हम बात करेंगे, आपके प्रोडक्ट्स सच्ची में बहुत अच्छे हैं करून. त्यांना भेटल्यानंतरही मग त्यांनीही खूप काही गोष्टी सांगितल्या ज्या गव्हर्मेंटशी रिलेटेड असतात, ज्या मला माहिती नव्हत्या की आपण या क्षेत्रामध्ये पुढे कसं जाऊ शकतो. सो त्यांचाही खूप एक चांगला पाठिंबा मिळाला की ओके उल्का असं कर तसं कर. मग त्या पद्धतीने मी काही गोष्टींसाठी अप्लाय केलं, काही स्कीम्ससाठी अप्लाय केलं आणि काही दिवसांनी मला गव्हर्मेंटकडनं एक आर्टिशियन्स कार्ड मिळालं. ओके, विच वॉज अ गेटवे फॉर मी. ओके, आणि त्या कार्डमुळे मला मग गव्हर्मेंटचे खूप मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईलचे स्टेट लेवलला एक्झिबिशन्स मिळू लागले. ओके, मग मी स्टेट लेवलला आपले एक्झिबिशन्स करायला सुरुवात केली. साधारणतः आतापर्यंत किती स्टेटमध्ये तुझे एक्झिबिशन्स आहेत? आत्तापर्यंत जवळजवळ 7 ते 8 झाले. पॉंडिचेरी, अहमदाबाद, नेस्को एक्झिबिशन सेंटर आपलं गोरेगावचं, प्रिन्सवेल म्युझियम, नंतर मदुराई झालं, भुवनेश्वर झालं काही 2 महिन्यांपूर्वी, अमृतसर झालं. आणि हे सगळं करता करता लोकांनी खूप ॲप्रिसिएशन पण केलं, अवॉर्ड्स पण मिळाले. दादासाहेब फाळके अचिव्हमेंट ॲप्रिसिएशन मला 1 वर्षातच मिळालं. त्याच्यानंतर मला वुमन इन्क्लेव्हमधून मला एक बेस्ट एंटरप्रेनर म्हणून अवॉर्ड मिळालं. तसंच ओमपुरी फाउंडेशनकडनंही मला बेस्ट ज्युरीकडनं एक अवॉर्ड मिळालं ह्याच्यासाठी, आर्ट कॅटेगरीसाठी. सो सगळ्यामध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे की तू जे प्रोडक्ट्स बनवतेस कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत ते ज्याच्यावरती आर्ट असतं आणि ते तू पर्सनली केलेलं असतं? कुठचंही प्रोडक्ट असं नाही आहे की ज्याच्यावर आर्ट नाही आहे. ओके, प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचं की काय काय आहे. म्हणजे जसं मी बघितलेलं आहे की तू ब्लाऊजवरती पेंटिंग्स केल्यात, तू साड्यांवरती पेंटिंग केल्यास, बॅग्स. मोटो ऑफ कारिगरचा हाच मोटो आहे की तुम्ही आम्हाला काहीही वस्तू द्या, आम्ही तुम्हाला पेंट करून देऊ.
पण हे तू एकटी स्वतः करतेस? इनिशियल डेजला मी एकटी करत होते. अच्छा. म्हणजे हा मोटोच हा आहे की तुम्ही तुमचा जुना कुर्ताही मला आणून दिलात किंवा एखादी वस्तू अशी आपल्याकडे असते की ज्याच्यामध्ये खूप मेमरीज असतात नाही का, की एखादी विंटेज गोष्ट आहे, एखादा हंडा आहे किंवा कळशी आहे जो आजी आजोबांनी आणून ठेवलेला आहे, पण आजच्या जमान्याच्या लोकांना किंवा आजच्या मुलांना अरे जुनी वस्तू आहे ही आपल्याला नको आहे असं होतं. सो ती वस्तू तुम्ही आमच्याकडे आणून द्या, त्याला आम्ही डेकोरेट करतो अँड यू कॅन अगेन कीप इट इन युअर होम ॲज अ होम डेकोर. हां असं. सो अशी कोणतीही वस्तू नाही आहे की जिथे त्याला आपण मॉडिफाय करू शकत नाही, ओके, किंवा कारिगर त्याच्यावर काम करू शकत नाही. किती प्रकारच्या आर्टचा ह्याच्यावरती तू वापर करतेस? ह्याच्यामध्ये बरेचसे ॲक्च्युली माझा हा कन्सेप्ट आहे की जे काय आर्ट मी करीन हे ट्रेडिशनल किंवा कल्चरल असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कार्टून किंवा या गोष्टी नसल्या पाहिजेत. जिथे माझ्या देशाचं किंवा माझ्या महाराष्ट्राचं जे काही आर्ट आहे हे प्रेझेंट झालं पाहिजे. त्याच्यातून एक म्हणजे सस्टेन झालं पाहिजे ते आर्ट. आजच्या जनरेशनला हे कळलं पाहिजे की अरे हे पण आर्ट फॉर्म होतं किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये हेही आर्ट आहे. ओके, काही लोकांना अजून हेही माहिती नाही आहे महाराष्ट्रामध्ये राहून किंवा शाळेतल्या मुलांना जेव्हा मी आता वर्कशॉप्स करायला जाते SNDTमध्ये किंवा या सगळ्या कॉलेजेसमध्ये किंवा NM हायस्कूलमध्ये मी जसं वारलीवर वर्कशॉप केलं होतं तेव्हा तिकडच्या मुलींना जेव्हा विचारलं की तुम्हाला वारली पेंटिंग काय आहे माहिती आहे का, तर बऱ्याचशा मुलींना हे माहितीही नव्हतं की वारली पेंटिंग हे काय आहे. सो मला असं वाटतं की मी जे काय आर्ट करते, जे काही कला माझी आहे, यातून लोकांना हा मेसेज पण गेला पाहिजे. ओके, की बाबा आपल्या देशामध्ये इतकं छान आर्ट आहे हे सस्टेन झालं पाहिजे. हाही एक मोटो आहे कारिगरचा. अच्छा, इथून पुढे भविष्यामधले काय काय प्रोजेक्ट आहेत तुझ्या समोर? आता भविष्य दिसतंय का तुला? हो, ते छान 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 चाललं आहे. कारिगरला खूप ॲप्रिसिएशन मिळतं आहे. कारिगर इज नॉट ओनली इन टू फॅब्रिक पेंटिंग, अर्निंग मनी, इकॉनॉमी जनरेट करणं हाच फक्त एक कारिगरचा मोटो नाही आहे. पण मी म्हणजे उल्का देवरुखकर जे काय आर्ट कला माझ्यामध्ये आहे हे मला असं वाटतं की ही जगापर्यंत पोचली पण पाहिजे. आज माझा जसा एक टाईम होता की जिथे मला कला शिकायची होती पण मला ते मिळू शकलं नाही परिस्थितीमुळे किंवा काही रिझन्स असते, ड्यू टू एनी रिझन्स मला ते मिळू शकलं नाही. सो मला जे नाही मिळालं मी कुठेतरी इतर लोकांना ते द्यावं. अशी बरीचशी लोकं आहेत या जगांमध्ये किंवा स्त्रिया आहेत, मुलं आहेत ज्यांना आवर्जून हे शिकण्याची खूप इच्छा असते पण ड्यू टू फायनान्शियल प्रॉब्लेम्स किंवा ड्यू टू एनी अदर रिझन ते या गोष्टींना शिकू शकत नाहीत. सो याकरता मी बऱ्याचशा NGOsशी टायअप केलेलं आहे. बऱ्याचशा आदिवासी लोकांनाही मी शिकवते आहे. आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन आपण शिकवतो आहोत. NGOच्या स्लमच्या मुलांना आपण शिकवतो आहोत. वुमन एम्पॉवरमेंट कोर्सेस आपण करतो आहोत. जसं आता साताराची हिरकणी झाल्यापासून साताऱ्यामध्ये सुद्धा आपण बायकांसाठी वुमन एम्पॉवरमेंट म्हणून वारली पेंटिंगचे क्लासेस चालू करणार आहोत. म्हणजे एक तर झाला, अजून पुढेही चालूच राहतील. सो असे बरेचसे उपक्रम आहेत जे आपण करतो आहोत. मुलांचे कॉम्पिटिशन्स ठेवले जातात. मुलांना वर्कशॉप्स म्हणून म्हणजे वेगवेगळे फाईन आर्ट किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे फोक आर्ट शिकवले जातात. ऑनलाईनही घेतले जातात किंवा त्यांना काही असिस्टन्स पाहिजे फोनवर, स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे तर मॅडम काय करू, तर असं गायडन्सही दिलं जातं. सो अशा बऱ्याचशा काही गोष्टी साईड बाय चालू आहेत. क्या बात आहे. उल्का, तुला भेटून आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या बरोबर गप्पा मारून मला तर बरं वाटलंच, पण मला असं वाटतं की आपल्या मानिनीवरच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ही प्रोत्साहन देणारी, त्यांचा उत्साह वाढवणारी गोष्ट आहे. आणि निश्चितच तुझ्या हे जे काही प्रोजेक्ट आहेत, तुझा भवितव्यामधलं जे काही प्लॅन आहे त्या सगळ्याला आमच्या सदिच्छा आहेत. थँक्यू. उल्का, सरतेशेवटी एक प्रश्न विचारावासा वाटतो या भेटीच्या निमित्ताने, ती म्हणजे आमच्या मानिनीसाठी तुझ्याकडून काही मेसेज आहे का? नक्कीच आहे. मला आवर्जून असं सांगावं वाटतं की आज आपले जे लोकल आर्टिस्ट आहेत, लोकल म्हणजे जे ॲक्च्युअल आदिवासी पाड्यामध्ये आहे, जे रिमोट एरियाजमध्ये राहत आहेत, राईट, त्यांची कला जी त्यांनी केली त्यामुळे जोपासलेली आहे, त्यांनाच कॉपी कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की कॉपी करून किंवा इन्स्पायर्ड होऊन आपण ही कला आपल्या सिटीमध्ये आणली आहे किंवा आपण त्यांना फॉलो करतो आहोत, राईट. सो सिटीमध्ये इंटरनेट किंवा बरेचसे मीडियम्स असल्यामुळे आपल्याला बिझनेस जोपासणं हा खूप इझी आहे. ओके, थोडी मेहनत करून आपण सक्सेसफुल होऊ शकतो. पण ते बिचारी गरीब लोक जी ॲक्च्युअल एवढं एफर्ट्स घेऊन काम करून मेहनत करून ह्या कलेला
ज्यांनी प्रेझेंट केलं आहे त्या लोकांना जेवढी हवी तेवढी किंमत मिळत नाही आहे किंवा व्हॅल्यू मिळत नाही आहे. सो मला असं वाटतं की आपल्यातल्या प्रत्येकाने या गोष्टीला डोक्यात ठेवून त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांच्याकडनं प्रोडक्ट्स विकत घेतले पाहिजेत. जेव्हा ॲक्च्युली त्यांच्याकडे प्रोडक्ट्स घ्यायला जातात किंवा हँडीक्राफ्टचं प्रोडक्ट घ्यायला जातात तेव्हा लोकांचा हा प्रश्न एक असतो की अरे एवढं महाग का. तर हा प्रश्न न विचारता त्यांची मेहनत तुम्ही समजून घेतली पाहिजे की त्यामध्ये मागे लागणारी किती मेहनत आहे, त्यामागे त्यांनी किती वेळ घालवलेला आहे. सो हा प्रश्न न विचारता तुम्ही त्यांना सपोर्ट करा, त्यांना भेट द्या जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल, जेव्हा तुमच्या मुलांना स्कूलला सुट्टी असेल, जेव्हा तुम्ही ट्रिप्स प्लॅन करता तेव्हा अशी एक ट्रिप प्लॅन करा की मुलांनाही ती कला बघायला मिळेल, तुम्हालाही नवीन काहीतरी शिकता येईल. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी याचा नक्कीच विचार करावा. अगदी छान मेसेज दिलास तू उल्का. या निमित्ताने आपल्या मानिनींना खूप सारा उत्साह आणि तुझ्याकडून प्रोत्साहन मिळालेलं असेल यात शंकाच नाही. बरोबर. मला अजून एक गोष्ट स्त्रियांना सांगावीशी वाटते की आजचा हा खूप बेसिक प्रॉब्लेम असा आहे की लेडीज लोकांकडे हे एक खूप मोठं रिझन असतं की माझ्याकडे वेळच नाही आहे. बरोबर आहे की मी इतकी बिझी आहे माझ्या ऑफिसमध्ये, मी इतकी बिझी आहे माझ्या संसारामध्ये की मला माझ्याकडेच वेळ नाही आहे. बरोबर आहे. तर असं करू नका. तुमची जी काही पॅशन आहे, तुम्हाला जे काही गोष्ट आवडते, मग ती कला असू दे, मग ते गाणं असू दे, मग ते संगीत असू दे, काही असू दे, त्या गोष्टीला तुम्ही तुमच्यामध्ये हाईड करू नका. त्या गोष्टीसाठी प्रॉपर एक वेळ द्या. संसार या गोष्टी आय कॅन अंडरस्टँड की तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत, पण ही गोष्ट ही तुमच्यासाठी जगण्यासाठी, कला ही जगण्यासाठी खूपच इम्पॉर्टंट असते असं मला तरी वाटतं. कारण की कलेनीच माझं आयुष्य इतकं पुढे आणलं आहे. आज माझं आयुष्य जे आहे आणि पहिले जे होतं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आज मी हॅपी लाईफ जगते, तेव्हाही हॅपी होती, पण त्याच्यामध्ये आणि आजच्यामध्ये खूप फरक आहे. सो जेव्हा आपण आपलं पॅशन फॉलो करत असतो तेव्हाची लाईफ एक वेगळी असते. सो तुम्हाला सगळ्यांना माझं हेच म्हणणं आहे, स्पेशली फॉर वुमन्स, की वेळ काढून आपल्या पॅशनला फॉलो करा. हे रिझन नेहमी नका देऊ की माझ्याकडे वेळ नाही आहे, मी काही करू शकत नाही आहे, माझ्या मागे एवढे टेन्शन्स आहेत. हे करून बघा. हे जेव्हा कराल तेव्हा मे बी तुमचे अर्धे टेन्शन्स कमी होतील. यू विल स्टार्ट लिव्हिंग अ हॅपी लाईफ, व्हेरी हॅपी लाईफ मे बी. आणि प्रत्येकाने आपल्या पॅशनला फॉलो करा. हे रिझन्स नेहमी नसतील तर फारच बरं आहे की माझ्याकडे टाईम नाही आहे, माझ्या संसारातच मी रमली आहे, माझ्या घरात माझे सासू सासरे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात, पण लाईफ पण एकदाच आहे, हेही लक्षात ठेवा. देवाने जे आपल्यामध्ये गुण दिले आहेत, या गुणाला ओळखून तुमची जी आवड आहे याला तुम्ही खूप एक छान आकार देऊ शकता.